नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. एमजीएम कृषी विज्ञान केंद्र गांधेली येथील विशेष कापूस प्रकल्पाच्या तांत्रिक प्रशिक्षकांची बळेगाव येथील साई शेतकरी गटातील कापूस पिकास प्रक्षेत्र भेट. महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात कापूस प्रमुख पीक असून मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी मोठ्या संख्येने पर्यायी मका, सोयाबीन, तूर या पिकांकडे वळला. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांच्या माध्यमातून लागवड तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन वाढीसाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत लवकर येणाऱ्या वाणांची शिफारस केली जाते. कापूस पिकातील उत्पादन वाढीचे संपूर्ण मार्गदर्शन देण्यासाठी एमजीएम कृषी विज्ञान केंद्र गांधेली येथील कापूस प्रकल्पाचे तांत्रिक प्रशिक्षक विष्णू गायकवाड उपस्थित होते. त्यांनी साई शेतकरी गटातील सदस्य अनिल सूर्यवंशी व रामेश्वर सूर्यवंशी यांच्या शेतातील सघन लागवड कपाशी पिकास भेट दिली. यावेळी साई शेतकरी गटातील सदस्य अनिल सूर्यवंशी, प्रकाश सूर्यवंशी, नंदू सूर्यवंशी, हरिभाऊ सूर्यवंशी, संतोष दिवेकर, रामेश्वर सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, सुभाष सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, योगेश सूर्यवंशी, संतोष सूर्यवंशी, विष्णू सूर्यवंशी, भागीनाथ सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट.